नमस्कार, मी नंदकिशोर माणिकराव काळे यशोधरा करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो। भारतीय संविधान हा विषय आपण अभ्यासतोय, त्या माध्यमातून आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये योगदान असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व व्यक्तींबद्दल जाणून घेत असताना भारतीय संविधानाबद्दल काही नवीन आणि महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांना मिळेल। काही नवीन गोष्टी आपल्या आज ऐकण्यामध्ये येतील। तर भारतीय संविधान निर्मितीसाठी जी संविधान सभा तयार करण्यात आली ती 389 सदस्यांची, भारताच्या फाळणीनंतर 299 सदस्य, या सर्वच सदस्यांचं भारताच्या संविधान निर्मितीमध्ये योगदान होतं। या सदस्यांव्यतिरिक्त जे भारतीय संविधान सभेमध्ये नव्हते त्यांचं सुद्धा भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहेच। परंतु या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेत असताना संविधानाविषयी आणखी माहिती आपल्याला मिळणार आहे, त्या माध्यमातून या व्यक्तींविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्या नावाशिवाय भारताचं संविधान हा शब्द पूर्णच होऊ शकत नाही, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपण असं गौरवानं म्हणतो। तर जुलै 1946ला भारतीय संविधान सभेच्या सदस्यासाठी निवडणुका झाल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान सभेवरती निवडून जायचं होतं, परंतु बॉम्बे प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून येऊ शकले नाही। परंतु आपल्या समाजासाठी, उपेक्षित वर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमध्ये जाणं हे नितांत गरजेचं होतं। ती जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही होती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातनं परत एकदा निवडून आले। त्या काळी अविभाजित बंगाल प्रांत, तिथला जसोर व खुलना हा मतदारसंघ, या मतदारसंघामधनं जोगेंद्रनाथ मंडल हे संविधान सभेवरती निवडून आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या जोगेंद्रनाथ मंडळांची जी जागा रिक्त झाली त्या जागेवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून भारताच्या संविधान सभेवरती निवडून आले। संविधान सभेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि त्यांच्या पहिल्याच भाषणाने संपूर्ण सभागृह चकित झालं। बाबासाहेबांची विद्वत्ता सर्वांच्या लक्षात आली आणि बाबासाहेबांशिवाय हे संविधान पूर्ण होऊ शकत नाही ही सर्वांची मनोमन खात्री पटली। परंतु नंतरच्या काही काळात 3 जून 1947ला लॉर्ड माउंटबॅटन यानं भारताची फाळणीची घोषणा जी आहे, फाळणीची योजना जी आहे तर ती मांडली आणि त्यानुसार भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्राची निर्मिती झाली। आणि अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रांतातनं निवडून आले होते तो प्रांत पूर्व बंगाल म्हणून हा पाकिस्तानच्या हिश्श्यावरती गेला। तो पाकिस्तानात गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेवरचं जे सदस्यत्व होतं ते रद्द झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान सभेच्या सदस्याचा राजीनामा द्यायची वेळ आली आणि बाबासाहेबांचं संविधान सभेवरचं सदस्यत्व गेलं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती असणं हे किती गरजेचं आहे याचे 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो। त्यातली पहिली गोष्ट, सदस्यत्व गेल्यानंतर काँग्रेसला उद्देशून महात्मा गांधी म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान सभेवरती नसणं हा बाबासाहेबांचा तोटा नाही, तर तो पूर्ण भारत देशाचा तोटा आहे। आणि बाबासाहेबांचं सदस्यत्व गेल्यानंतर दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की घटना समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना 30 जून 1946ला एक पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बाळासाहेब खेर यांना म्हणतात की बाबासाहेब घटना समितीवरती आलेत, विविध समित्यांमध्ये त्यांनी काम केलं, त्यांचं काम इतकं श्रेष्ठ आहे की आता यानंतर आम्ही त्यापासून कोणीच वंचित राहू इच्छित नाही। बाबासाहेब बंगाल प्रांतातून निवडून आले, फाळणीमुळे त्यांचं सदस्यत्व गेलं, परंतु 14 जुलैला संविधान सभेचं जे 4थं सत्र आहे
ते सुरू होत आहे आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती असावेत अशी माझी इच्छा आहे. तुम्ही काहीही करून त्यांना संविधान सभेवरती निवडून आणा असं पत्र स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी बॉम्बे प्रांताचे काँग्रेसचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना पाठवलं. राजेंद्र प्रसादांच्या त्या विनंतीला बाळासाहेब खेरांनी मान दिला आणि मुंबई प्रांतातनं बॉम्बे प्रांतातनं डॉक्टर जयकर जे काँग्रेसचे सदस्य होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परत एकदा संविधान सभेवरती निवडून आलेत. जुलै महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आलेत. चौथं अधिवेशन 14 जुलैला सुरू झालं. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभागृहामध्ये परत गेलेत आणि परत एकदा त्यांनी रजिस्टरवरती आपली सही केली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्याचा दिन, त्या दिवशी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळामध्ये येण्याची विनंती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आणि सामील झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीसुद्धा झाले. भारतीय संविधानामध्ये महत्त्वाचं त्यांचं जे योगदान आहे, तर सर्वात महत्त्वाची जी समिती आहे, विविध समित्या होत्या, त्यापैकी सर्वात महत्त्वाची जी 7 सदस्यीय समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचं जे काम आहे तर ते काम या मसुदा समितीकडे होतं आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून 29 ऑगस्ट 1946 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना तयार करत असताना तब्बल 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. प्रसंगी 12 तास, 14 तास, 16 तास त्यांना लिखाणकाम करावं लागायचं. तब्येत त्या काळात त्यांची खालावत चालली होती, परंतु तब्येतीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण त्यांना माहिती होतं की माझ्या तब्येतीपेक्षा माझा समाज आणि माझा देश हा महत्त्वाचा आहे. उपेक्षित प्रत्येक घटकाला भारतीय संविधानामध्ये स्थान असलं पाहिजे, सर्वांना समानता असली पाहिजे, स्वातंत्र्य असेल, समता असेल, न्याय असेल, बंधुता असेल, या सर्वांची जी बीजं आहेत तर ती भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवण्याचं काम केलं. अथक परिश्रमाअंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार केला. 26 नोव्हेंबरला हा मसुदा स्वीकृत करण्यात आला. हा मसुदा तयार करत असताना घटनेच्या इतर सदस्यांनी त्यांना सूचनासुद्धा काही केल्यात, काही दुरुस्त्या सुचवल्या. तब्बल 7,500 दुरुस्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुचवल्या. या सर्व सूचना दुरुस्त्या या परत दुरुस्त करून घटनेचा जो कालावधी आपल्याला सांगितला जातो की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा पूर्ण घटना निर्मितीचा कालावधी आहे. परंतु या कालावधीमध्ये फक्त 141 दिवस मसुदा समितीचं काम चाललं. म्हणजे आपण म्हणू शकू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कमी कालावधीमध्ये म्हणजे अवघ्या 141 दिवसामध्ये भारताची राज्यघटना जी आहे तर ती लिहून तयार होती. तर अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या योगदानामुळे संपूर्ण जगामध्ये त्यांना घटनातज्ञ म्हणून त्याकाळी ओळखलं गेलं. भारतीय घटनेच्या योगदानाबद्दल त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारसुद्धा आपण म्हणतो. तर त्यानंतर आपण बघूयात मित्रहो, प्रेमबिहारी नारायण रायजादा. तर भारताचं संविधान हे लिहून तयार होतं. तर हे तयार असणारं जे संविधान आहे तर ते हस्तलिखित असावं ही पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती. म्हणजे काय, तर हाताने लिहिलेलं संविधान असावं असं नेहरूंना वाटायचं, ती त्यांची इच्छा होती. त्यासाठी हस्तलिखित संविधान लिहिण्यासाठी कुणीतरी चांगला हस्ताक्षराचा मनुष्य असावा याचा शोध पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतला आणि नंतर त्यांना समजलं की भारतामध्ये प्रेमबिहारी नारायण रायजादा हे एक उत्कृष्ट कॅलिओग्राफर आहेत. त्यांना कॅलिओग्राफीची कला अवगत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांना विनंती केली की तुमच्या हस्ताक्षरामध्ये भारतीय संविधान आपण लिहाल का. ती विनंती प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी मान्य तर केलीच, परंतु पंडित नेहरूंना सांगितलं की खरोखरही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विचारलं की आपण यासाठी किती मानधन घ्याल. तर प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी उत्तर दिलं की मला या कामासाठी काहीही मानधन नको, मी 1 रुपयाही घेणार नाही. परमेश्वराने मला भरपूर काही दिलं आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे.
फक्त माझी एक इच्छा आहे की मी जे हस्तलिखित संविधान लिहिणार आहे याच्या प्रत्येक पानावरती माझं नाव असावं आणि ज्या व्यक्तीने मला ही कला दिली, जे माझे गुरु आहेत असे माझे आजोबा, यांचं नाव शेवटच्या पानावर असावं अशी विनंती त्यांनी पंडित नेहरूंना केली. पंडित नेहरू यांना कलेची आदर होती. पंडित नेहरूंनी हसत हसत ती त्यांची विनंती जी आहे तर ती मान्य केली आणि नंतर जो संविधान सभेचा हॉल आहे त्या ठिकाणीच एक स्वतंत्र खोली प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना देण्यात आली आणि त्या खोलीमध्ये तब्बल 6 महिने कालावधी यांना संविधानाचं हस्तलिखित करायला लागला, म्हणजे हाताने लिहायला लागला. या 6 महिन्यामध्ये अथक परिश्रम करून प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी आपलं हस्तलिखित पूर्ण केलं. तर हस्तलिखित मित्र हो, तर प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी जे हस्तलिखित भारताचं संविधान लिहिलेलं आहे तर ते स्वतंत्र पानावरती त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशी एकूण 251 पाने त्या संविधानामध्ये आहेत जे हस्तलिखित आहे. हे 16 बाय 22 इंच 16 बाय 22 इंच हा त्या कागदाचा जो आहे तर तो आकार आहे. एकूण 251 पानामध्ये भारताचं हस्तलिखित संविधान आहे, जे लिहिण्यासाठी प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना 303 पेन लागलेत. 303 पेन हा उल्लेखसुद्धा आहे की 303 पेन त्यांना लागले. आणि या पूर्ण हस्तलिखित संविधान जे आहे तर त्याचं वजन आहे मित्रांनो 3 किलो 750 ग्रॅम. ही सुद्धा एक महत्त्वाची माहिती कदाचित आपल्याला नसेल. 3 किलो 750 ग्रॅम अशा पद्धतीनं हे भारताचं संविधान जे आहे तर ते हस्तलिखित आहे. तर हे भारताचं संविधान जे त्या काळी हस्तलिखित प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलं तर ते आजही संसदेच्या त्या हॉलमध्ये हेलियमने भरलेल्या त्या काचाच्या पेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्या संविधानावरती प्रत्येक पानावरती उजव्या बाजूला प्रेम म्हणून असं त्यांचं स्वतःचं नाव आहे आणि रामप्रसाद म्हणून शेवटच्या पानावरती त्यांच्या आजोबाचं नाव आहे. तर असे हे महत्त्वाचे व्यक्ती, म्हणजे त्यांनी 1 रुपयाही मानधन न घेता निशुल्क भारतीय संविधानासाठी, म्हणजे आज त्यांचं इतिहासामध्ये जे नाव अमर झालं तर असं त्यांचं महत्त्वाचं जे आहे तर ते योगदान आहे. दुसरे आपण बघूयात आता आचार्य नंदलाल बोस. तर आचार्य नंदलाल बोस यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक असं सुद्धा म्हणतात. शांतिनिकेतन जे विद्यालय आहे, महाविद्यालय आहे, त्या विद्यालयाचे प्राचार्यसुद्धा आचार्य नंदलाल बोस होते. तर हे भारतीय संविधान जे हस्तलिखित लिहून पूर्ण होतं तर या हस्तलिखित भारतीय संविधानामध्ये 22 भाग, 8 परिशिष्ट आणि 395 कलम आणि 1 प्रस्तावना अशा पद्धतीचं पूर्ण त्यामध्ये लिखित साहित्य होतं. तर आचार्य नंदलाल बोस यांना विनंती करण्यात आली की यांनी जे हस्तलिखित संविधान लिहिलेलं आहे तर त्या प्रत्येक पानाची बॉर्डर जी आहे, म्हणजे प्रत्येक पानाची जी चौकट आहे त्या चौकटीचं सजावटीचं काम यांच्याकडे देण्यात आलं. तर आचार्य नंदलाल बोस यांनी आपले जे शांतिनिकेतनचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रत्येक पानाची जी आहे तर ती बॉर्डर ज्याला आपण म्हणतो त्या बॉर्डरची सजावट त्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर भारतीय संविधानामध्ये 8 बाय 13 या 8 बाय 13 इंच या आकाराची तब्बल 22 चित्रेसुद्धा त्यांनी काढलीत. ही सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे. 22 चित्रे भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित आहे, जे आजही आपल्याला दिल्लीला पाहायला मिळतं, त्या भारतीय संविधानामध्ये जे 22 भाग आहेत तर प्रत्येक भागाच्या सुरुवातीला एक छानसं चित्र भारतीय संस्कृती, सामाजिक आणि ज्या स्वातंत्र्य चळवळी आहेत तर यासाठी महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या महामानवांचे या संविधानामध्ये चित्र आहेत. उदाहरण सांगायचं झाल्यास
विजयी होऊन परतणारे प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांचं एक चित्र भारतीय संविधानामध्ये आहे. तथागत गौतम बुद्धांचं चित्रसुद्धा भारतीय संविधानामध्ये आहे. वर्धमान महावीरांचं चित्रसुद्धा यामध्ये आहे. गुरु गोविंद सिंगांचं चित्रसुद्धा आहे. सम्राट अकबरांचं चित्रसुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रसुद्धा आहे. टिपू सुलतानांचं चित्रसुद्धा यामध्ये आहे. महात्मा गांधीजींचं सुद्धा चित्र आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं सुद्धा चित्र आहे. सुभाषचंद्र बोसांचं सुद्धा यामध्ये चित्र आहे. तर अशा पद्धतीचे 22 चित्र जी आहेत, तर ते 22 चित्र भारतीय संविधानाच्या या मूळ हस्तलिखित प्रतीमध्ये आहेत. आणि प्रत्येक पानाची जी सजावट आहे, जी बॉर्डर आहे, जी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सजवलेली आहे. तर ते सजवण्याचं काम जे आहे तर आचार्य नंदलाल बोस यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी जे आहे तर ते पार पाडलं. त्यानंतर राममोहन सिन्हा, भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे, ज्याला आपण प्रिएम्बल, उद्देशिका असं म्हणतो, जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला जो उद्दिष्टांचा ठराव आहे त्याच्यावरनं घेण्यात आली. उद्दिष्टांचा ठराव मी आपल्याला सांगितलं की तो 13 डिसेंबर 1946ला मांडण्यात आला आणि 22 जानेवारी 1948ला तो संमत करण्यात आला. त्यावरनं भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, ज्याला उद्देशिका आपण म्हणतो, आम्ही भारताचे लोक, यापासून त्याची सुरुवात होते. तर ती प्रस्तावना, तो जो पहिलं पान आहे, तर तो पहिलं पान राममोहन सिन्हा यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून पूर्ण केलं. आणि एवढंच नाही, तर तुम्ही कदाचित मन लावून त्याला जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय संस्कृतीमधल्या ज्या काही महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत, गोष्टी आहेत, प्रतीका आहेत, तर त्या प्रतीकांचं छान एक चिन्हांकित त्यांनी त्या प्रस्तावनेच्या पानामध्ये केलेलं आहे. त्याची बॉर्डर अत्यंत उत्कृष्ट आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये एक मास्टरपीस म्हणून ते ओळखल्या जातं. तर असं एक छानसं मास्टरपीस भारतीय प्रस्तावनेचं जे आहे तर ते राममोहन सिन्हा यांनी तयार केलं. दुसरं वसंत वैद्य, तर भारतीय संविधान जे हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण राजादा यांनी लिहिलं होतं, तर ते इटॅलिक फॉन्टमध्ये इंग्रजीमध्ये होतं. इटॅलिक फॉन्टमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे. तर त्याचं हिंदीमध्ये हस्तलिखित असावं, तर असं सगळ्या घटना समितीतील सदस्यांची इच्छा होती. तर हिंदीमधलं जे हस्तलिखित आहे तर ते हिंदीमधलं हस्तलिखित लिहिण्याचं काम वसंत वैद्य यांनी पार पाडलं. त्यानंतर H.N. मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी H.N. मुखर्जी यांचा 25 नोव्हेंबर 1949च्या आपल्या त्या संविधान सभेच्या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कदाचित H.N. मुखर्जी जर नसते तर भारतीय संविधान लिहायला आणखी कितीतरी वर्ष लागली असती. यावरनं त्यांचं योगदान आपल्याला भारतीय संविधानाप्रती माहिती पडतं. तर H.N. मुखर्जी हे मसुदा समितीचे सदस्य होते आणि चीफ ड्राफ्ट्समन होते. म्हणजे मसुदा जे आहे तर ते तयार करण्याचं काम जे आहे तर ते ड्राफ्टिंग जे आहे तर ते ड्राफ्टिंग करण्याचं काम यांच्याकडे होतं. कायदेशीर बाबी त्यामधल्या बघणे, कायदेशीर बाबी पडताळून बघणे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये त्या कलमांना बसवणे, हे महत्त्वाचं काम H.N. मुखर्जी यांच्याकडे होतं. त्यानंतर सर B.N. राव, मी पहिल्या व्हिडिओमध्ये कदाचित दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपणाला सांगितलं की सर B.N. राव यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून भारतीय संविधान सभेवरती निवड झाली होती. B.N. राव हे भारतीय संविधान सभेचे सदस्य नव्हते, परंतु भारताची राज्यघटना तयार करत असताना ज्या कायदेशीर अडचणी येणार आहेत तर त्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी कोणीतरी कायदा तज्ज्ञ असावा, घटनातज्ञ असावा असं संविधान सभेला वाटायचं. आणि त्यावेळेसचे भारताचे व्हाईसरॉय, त्या व्हाईसरॉय यांनी सर B.N. राव म्हणजे त्यावेळेसचे व्हाईसरॉय सर व्हेवेल, तर व्हेवेल यांनी B.N. राव यांची भारतीय संविधान सभेच्या घटनात्मक सल्लागार म्हणून निवड केली. सर B.N. राव जे आहेत तर ते भारतीय संविधान सभेवरती त्यांची घटनाविषयक सल्लागार म्हणून जेव्हा निवड झाली, युरोपमध्ये गेले. युरोपमध्ये गेल्यानंतर तिथल्या
बऱ्याचशा देशाच्या म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा असेल, त्याच्यानंतर जर्मनी आहे, या फ्रान्स आहे, या प्रगत देशाच्या राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला आणि भारतासाठी सर्वोत्कृष्ट राज्यघटना असावी असा मानस त्यांचा होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. भारतात आल्यानंतर भारतीय संविधानाचा जो पहिला मसुदा आहे तर तो पहिला मसुदा तयार करण्याचं काम सर BN राव यांनी केलं होतं. यांचंसुद्धा योगदान जे आहे भारतीय संविधानाप्रती तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर या अशा महामानवांमुळे भारतीय संविधान हा आकार घेऊ शकला आणि त्यांच्यामुळेच भारतीय संविधान हे पूर्ण रूपास आलं आणि आजही 75 वर्ष झाले हे संविधान अबाधित टिकून आहे. हजारो वर्ष अशाच पद्धतीने तो टिकून राहील, कारण त्याचा पाया या महामानवांनी एवढा भक्कमपणे रोवलेला आहे. तर अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातनं आपलं प्रेम वृद्धिंगत होईल, आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल आणि एक नवीन नवीन माहिती आपल्याला मिळेल. त्यासाठी कृपया करून आमचं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करून प्रतिसाद द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रंजक माहिती आपण घेऊन येऊ. तुर्तास आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.